नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 60 नंतर तुमचे पाय सर्वात आधी कमकुवत होऊ लागतात. त्यांना वेगाने बळकट करण्यासाठी हे पदार्थ खा. तुम्ही हे कधी लक्षात घेतलं आहे का? तुमचे पाय पूर्वीसारखे भक्कम वाटत नाही किंवा चालताना तेवढा आधार देत नाही असं तुम्हाला वाटतं का? खुर्चीवरून उठताना आता थोडासा जोर लावावा लागतो. पायऱ्या थोड्या जास्त चढणीच्या वाटतात. एकदम उठल्यास क्षणभर स्वतःचा तोल सावरण्यासाठी कशाचा तरी आपल्याला आधार घ्यावा लागतो. 60 वर्षांवरील बहुतेक लोक याकडे केवळ वय वाढल्यामुळे होणारा परिणाम म्हणून दुर्लक्ष करतात. पण एक गोष्ट जी तुम्हाला क्वचितच चेतावणी देणारं लक्षण आहे. हे लक्षण दर्शवतं की शरीरातील एखादी महत्त्वाची यंत्रणा बिघडण्यास सुरुवात झाली आहे आणि या लक्षणाकडे दुर्लक्ष करणं ही सर्वात धोकादायक गोष्ट ठरू शकते. हा केवळ पायऱ्या चढताना होणारा त्रास किंवा तोल जाण्याचा प्रश्न नाही. तुमच्या पायांची ताकद ही थेट तुमच्या स्वावलंबनाशी, शरीराच्या समतोलाशी आणि हृदयाच्या आरोग्याशी जोडलेली असते. इतकंच काय तर संशोधनामधून असंही दिसून आलं आहे की याचा संबंध तुमच्या मेंदूच्या कार्याशी आणि तुमच्या आयुर्मानाशी असतो. जेव्हा पाय कमकुवत होतात तेव्हा शरीराच्या इतर अनेक कार्यांवरही विपरीत परिणाम होऊ लागतो. अनेकदा याची पूर्ण जाणीव होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्णपणे वर्षानुवर्षे शांतपणे सुरूच असते. पण एक आनंदाची बातमी आहे आणि ती खरोखरच चांगली बातमी आहे. ही गट कायमस्वरूपी नसते आणि ती अटळही नसते. योग्य आहार घेतल्यास वयाच्या 70 किंवा 80व्या वर्षीही स्नायूंची पुनर्बांधणी आणि जपवणूक करणारी शरीरातील विशिष्ट पेशी, स्तरीय आणि संप्रेरक यंत्रणा सक्रिय होऊ शकते. आज आपण 60 वर्षानंतर पायांची ताकद पुन्हा मिळवून देणाऱ्या सर्वात प्रभावी पदार्थांची माहिती घेणार आहोत. अगदी मूलभूत पदार्थांपासून ते सर्वात प्रभावी पदार्थांपर्यंत. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की क्रमांक 1 वर असलेला पदार्थ स्नायूंच्या निर्मितीची तीच प्रक्रिया सक्रिय करतो ज्यावर काही महागड्या वैद्यकीय उपचारांचं लक्ष असतं. आणि हे सर्व कोणत्याही दुष्परिणामांशिवाय व अत्यंत कमी खर्चामध्ये साध्य होतं. तो पदार्थ जाणून घेण्यासाठी नक्कीच वाट पाहण्यासारखी आहे. सुरुवात करण्यापूर्वी तुमचं वय काय आहे आणि तुम्हाला सर्वाधिक त्रास कसला होतो, त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशक्तपणा, स्नायूंचे पेटके, ताठरपणा किंवा पायऱ्या चढताना होणारा त्रास, तुमचं वय आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी त्यातील प्रत्येक कमेंट जी आहे ती वाचत असते. वयानुसार पाय कमकुवत का होतात? वयाच्या 30 नंतर दर दशकामध्ये साधारणपणे 3 ते 5% या दराने तुमचं स्नायूंचं वस्तुमान कमी होऊ लागतं. या प्रक्रियेला सार्कोपेनिया असं म्हणतात. 60 वर्षानंतर ही प्रक्रिया वेगाने वाढते. पण यात केवळ स्नायूंचाच समावेश नसतो. तुमची हाडे कमी घनतेची होतात. सांध्यांमधील कुशनिंग आणि गादीसारखा मऊपणा कमी होतो आणि स्नायूंना हालचाल करण्याचे संकेत देणाऱ्या मज्जातंतूची कार्यक्षमतासुद्धा कमी होऊ लागते. याचा एकत्रित परिणाम म्हणजे अशक्तपणा, अस्थिरता आणि पडण्याचा लक्षणीयरित्या वाढलेला धोका, जे वृद्ध व्यक्तींमध्ये दुखापतीमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमुख कारण आहे. तुमच्या पायांना घराचा पाया समजा. जेव्हा पाया कमकुवत होतो तेव्हा त्याच्यावरील संपूर्ण रचना धोक्यात येते. तुमच्या गुडघ्यांवर आणि नितंबावर अधिक ताण येतो. तुमची कंबर त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न करते पण तुमची हालचाल कमी होते, ज्यामुळे स्नायूंचा ह्रास आणखी वेगाने होतो आणि हे चक्र आणखी खाली जातं. पण हे चक्र थांबवता येतं आणि अगदी उलटही करता येतं. आणि आपण ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहोत त्यांच्यापासून हे चक्र उलटवण्याची सुरुवात होते. पदार्थ क्रमांक 10 पासून आपण सुरुवात करत आहोत, ते म्हणजे बदाम. स्नायूंचं वृद्धत्व हे मुख्यत्वे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे होतं, जे पेशींमधील एखाद्या यंत्राच्या फिरणाऱ्या भागांवरती गंज चढण्यासारखं आहे. दररोज फ्री रॅडिकल्स नावाचे अस्थिर रेणू तुमच्या स्नायूंच्या पेशींना नुकसान पोहोचवतात आणि वर्षानुवर्षे हे नुकसान जमा होऊन अशक्तपणा येतो. बदाम हे व्हिटॅमिन ईच्या आहारातील सर्वात समृद्ध स्रोत आहे. व्हिटॅमिन ई हे एक चरबीमध्ये विरघळणारं अँटीऑक्सिडंट आहे, जे थेट तुमच्या पेशींच्या पडद्यांमध्ये शिरतं आणि जिथे फ्री रॅडिकल्समुळे नुकसान होतं तिथेच ते निष्प्रभ करतं. बदामांमधून प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी देखील मिळत असते, जे स्नायूंची देखभाल करण्यास मदत करतात. पाव कप कच्चे मीठ नसलेले बदाम हा रोजचा एक उत्तम नाश्ता आहे. विशेषतः शारीरिक हालचालीनंतर पुढचा पदार्थ असा एक खनिज पुरवतो ज्याची बहुतेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये नकळत कमतरता असते, ज्याशिवाय तुमचे स्नायू शारीरिकरित्या आकुंचन किंवा शिथिल होऊ शकत नाही. 9वा पदार्थ आहे तो म्हणजे भोपळ्याच्या बिया.
भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणामध्ये असते, परंतु पायांच्या ताकदीसाठी त्यांचे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मॅग्नेशियम. स्नायूंच्या आकुंचन आणि शिथिलीकरणासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे. प्रत्येक वेळी जेव्हा स्नायुतंतू सक्रिय होतो आणि नंतर शिथिल होतो तेव्हा मॅग्नेशियमचा थेट सहभाग असतो. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये मॅग्नेशियमची कमतरता असते आणि 60 वर्षांवरील प्रौढांमध्ये ही कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये असते, तेव्हा तुमच्या स्नायूंना पेटके येणं, स्नायू फडफडणं, अशक्तपणा आणि थकवा येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच रात्रीच्या वेळी पायांना पेटके येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना मॅग्नेशियमची कमतरता दूर केल्यावर आराम मिळतो. रोज मुठभर बिया दही किंवा सॅलडवर टाकून खाल्ल्यास एक महत्त्वपूर्ण मात्रा मिळते. पुढचा पदार्थ एक वनस्पतीजन्य प्रथिन आहे जे तुमच्या स्नायूंना पोषण देतात, रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, जे 60 वर्षानंतर ताकद टिकून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 8वा पदार्थ आहे तो म्हणजे मसूर. मसूर डाळ ही सर्वत्र उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम वनस्पती आधारित प्रथिनांच्या स्रोतांपैकी एक आहे आणि त्यांचा एक दुसरा फायदा जो विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी मौल्यवान आहे, त्यामध्ये फायबरचं प्रमाण प्रचंड असतं, जे तुमच्या रक्तप्रवाहामध्ये साखरेचं शोषण मंदावतं आणि रक्तातील साखर स्थिर ठेवतं. हे तुमच्या पायांसाठी महत्त्वाचं आहे, कारण रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास स्नायूंचं विघटन वेगाने होतं आणि स्नायूंच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो. रक्तातील साखरेची स्थिर पातळी तुमच्या स्नायूंना पुनर्बांधणीसाठी आवश्यक असलेले चयापचय वातावरण तयार करते. डाळींमुळे पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे निरोगी वजन राखण्यास आणि अतिरिक्त वजनाचा ताण कमी करण्यास मदत होते. आधीच कमजोर झालेले पाय आणि सांधे आठवड्यातून अनेक वेळा सूप, स्ट्यू किंवा मग सॅलडमध्ये 1 कप शिजवलेली मसूर डाळ खाणं स्वस्त आणि प्रभावी आहे. पुढचा पदार्थ एक संपूर्ण प्रथिन आणि प्राचीन धान्यसुद्धा आहे, जे स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक घटक पुरवतं. तसेच ते वापरण्यासाठी तुमच्या पायांना आवश्यक असलेली दीर्घकाळ टिकणारी ऊर्जासुद्धा देतं. पदार्थ क्रमांक 7 आहे क्विनोआ. क्विनोआ वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये असामान्य आहे, कारण ते एक संपूर्ण प्रथिन आहे, ज्यात तुमच्या शरीराला स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात, जी गोष्ट बहुतेक वनस्पतीजन्य पदार्थ एकटे पुरवत नाहीत. मांसाहार कमी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मौल्यवान ठरतं. क्विनोआ जटिल कर्बोदके देखील पुरवतं, जी प्रक्रिया केलेल्या धान्यांप्रमाणे ऊर्जेमध्ये अचानक वाढ आणि घट होण्याऐवजी हळूहळू दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात. तसेच स्नायूंच्या कार्यासाठी आणि पुनर्प्राप्तीसाठी मॅग्नेशियम देखील पुरवतात. पांढऱ्या भात किंवा पास्त्याऐवजी जेवणासाठी त्याचा आधार म्हणून वापर करा. पुढचा पदार्थ आहे पृथ्वीवरील सर्वात परिपूर्ण स्नायू तयार करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट अमिनो ॲसिड असतं, जे थेट स्नायू दुरुस्ती प्रक्रियेला चालना देतं. पदार्थ क्रमांक 6 आहे ते म्हणजे अंडी. अंडी हे एक संपूर्ण प्रथिन आहे, ज्यात सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात, परंतु पायांच्या ताकदीसाठी त्यांची खरी विशिष्ट ट्रिगर आहे, जे स्नायू प्रथिने विश्लेषण सुरू करतं, जी नवीन स्नायू तयार करण्याची खरी जैविक प्रक्रिया आहे. ल्युसीनला इंजिन सुरू करणारी चावी समजा. ते पुरेसं नसल्यास तुम्ही कितीही प्रथिने खाल्ली तरी स्नायू तयार करणारी यंत्रणा कार्यक्षमतेने सक्रिय होत नाही. हे 60 वर्षानंतर अधिक महत्त्वाचं ठरतं, कारण वाढत्या वयामुळे शरीरामध्ये ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणून निर्माण होतं, ज्यामुळे शरीर प्रथिनांना कमी प्रतिसाद देऊ लागतं. अंड्यासारखे ल्युसीनयुक्त पदार्थ स्नायू तयार करण्याची प्रक्रिया सक्रिय करण्यासाठी पुरेसा मजबूत संकेत देतात. असो, स्नायू टिकवून ठेवण्यासाठी दिवसाची सुरुवात करण्याच्या नाश्त्यामध्ये 2 अंडी खाणं हा एक सर्वात प्रभावी मार्ग आहे. पुढील पदार्थ या समीकरणामध्ये अंड्याच्या आरोग्याचा समावेश असतो आणि निरोगी आतडे हे तुम्ही खाल्लेली प्रथिने शोषून घेणं आणि ती वाया घालवणं यातील फरक ठरवते. आपण या काउंटडाऊनच्या अर्ध्या टप्प्यावरती आलो आहोत आणि पायांची ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी हे 5 पदार्थ सर्वात शक्तिशाली आहेत. तिथे पोहोचण्यासाठी जर तुम्हाला आतापर्यंत शिकलेली माहिती उपयुक्त वाटली असेल, जर सुरुवातीला आपण ज्याबद्दल बोललो त्यात तुम्हाला तुमचं स्वतःचे पाय ओळखता आले असतील, तर कृपया लाईक बटन दाबण्यासाठी 1 सेकंद वेळ काढा. यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच हेल्प होईल आणि या समस्येशी झुंजणाऱ्या 60 वर्षांवरील अधिक प्रौढांपर्यंत पोहोचण्यासुद्धा खरोखर मदत होईल. आणि जर तुम्ही अद्याप सदस्यत्व घेतलं नसेल तर कृपया आता ते घेऊन टाका. 60 वर्षांवरील लोकांसाठी पोषण आणि आरोग्यावरती दर आठवड्याला आपल्या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओज येत असतात.
अलीकडे तुमचं आरोग्य कसं आहे आणि आतापर्यंतच्या पदार्थांपैकी बदाम, भोपळ्याच्या बिया, मसूर, क्विनोआ आणि अंडी यापैकी कोणते पदार्थ तुमच्या नियमित आहाराचा भाग आहेत? तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की या समुदायातील कितीतरी लोक नकळतपणे आपले पाय मजबूत करण्याच्या अर्ध्या वाटेवर आहेत. 5वा पदार्थ आहे ग्रीक योगर्ट. ग्रीक योगर्ट 2 एकत्रित कारणांमुळे पहिल्या 5 पदार्थांमध्ये स्थान मिळतं. त्यात प्रथिनांचं प्रमाण खूप जास्त असतं. साधारण दह्याच्या तुलनेमध्ये अंदाजे दुप्पट प्रथिने असतात, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना आवश्यक असलेले अमिनो ॲसिड मिळतात. आणि त्यात प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांच्या आरोग्यास मदत करणारे फायदेशीर जीवाणू आहेत. तुमच्या पायांसाठी तुमचे आतडे का महत्त्वाचे आहेत ते येथे दिले आहेत. तुम्ही जगातली सगळी प्रथिने खाऊ शकता, पण जर तुमची पचनसंस्था ती कार्यक्षमतेने शोषून घेत नसेल तर स्नायू तयार करण्यासाठी बरीचशी प्रथिने वाया जातात. निरोगी आतड्यांमधील सूक्ष्मजीव पोषक तत्वांचं शोषण मोठ्या प्रमाणात सुधारतात, ज्यामुळे तुम्ही खाल्लेली प्रथिने तुमच्या स्नायूंपर्यंत पोहोचतील याची खात्री होते. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आतड्यांचे आरोग्य खालावण्याची शक्यता असते, ज्यामुळे हे विशेषतः मौल्यवान ठरतं. साधे गोड नसलेले ग्रीक योगर्ट निवडा आणि तुम्हाला गोडवा हवा असल्यास त्यात स्वतःच्या आवडीची बेरी किंवा मग मध घाला. पुढचा पदार्थ तुमच्या स्नायूंना आणि सांध्यांना हळूहळू पोखरणारा दाह कमी करतो आणि तुम्ही खाऊ शकता अशा इतर कोणत्याही पदार्थांपेक्षा तो हे काम अधिक प्रभावीपणे करतो. 4था पदार्थ आहे तो म्हणजे सॅल्मन. एकाच वेळी अनेक मार्गांनी काम करतो. स्नायूंच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या संपूर्ण प्रथिनांनी तो समृद्ध आहे, परंतु त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ओमेगा 3 फॅटी ॲसिड, जे उपलब्ध असलेल्या सर्वात शक्तिशाली नैसर्गिक दाहविरोधी संयुगापैकी एक आहे. 60 वर्षांनंतर स्नायूंचा ऱ्हास आणि साधण्याची झीज होण्यामागे दीर्घकाळ टिकणारा सौम्य दाह हे एक छुपं कारण आहे, जे स्नायूंच्या ऊतींना हळूहळू नष्ट करतं आणि तुमच्या पायांच्या सांध्यांना नुकसान पोहोचवतं. ओमेगा 3 थेट तो दाह कमी करतात, ज्यामुळे एकाच वेळी स्नायू आणि सांध्यांचं संरक्षण होतं. सॅल्मनमधून व्हिटॅमिन डी देखील मिळतं, जे स्नायूंच्या कार्यासाठी आणि कॅल्शियम शोषणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचवेळी तुमच्या हाडांनाही आधार देतं. आठवड्यातून 2 ते 3 वेळा नैसर्गिकरित्या पकडलेला सॅल्मन खाणे आदर्श आहे आणि डबाबंद नैसर्गिक सॅल्मन किंवा सार्डिन मासे कमी किमतीत तेच फायदे देतात. पुढचा पदार्थ असा आहे जो तुम्ही अजिबात चावत नाही आणि बहुतेक लोक तो पूर्णपणे विसरून जातात. तरीही त्याशिवाय या यादीतील इतर प्रत्येक अन्नपदार्थ त्याच्या क्षमतेच्या काही अंशानेच कार्य करतो. 3रा अन्नपदार्थ आहे तो म्हणजे पाणी. तुमचे स्नायू अंदाजे 75% पाण्याने बनलेले असतात. अगदी सौम्य निर्जलीकरण, ज्यामुळे तहानही लागत नाही, ते थेट स्नायूंची कमजोरी, थकवा आणि पेटके येण्यास कारणीभूत ठरतं. अनेक ज्येष्ठ नागरिक दीर्घकाळ सौम्य निर्जलीकरणात असूनही ही गोष्ट त्यांची शक्ती शोषून घेत आहे याची त्यांना कल्पनासुद्धा नाही. त्यांची ताकद साठीनंतर हे इतकं महत्त्वाचं असण्याचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार तुमची तहान लागण्याची भावना नैसर्गिकरित्या कमी होते. तुम्ही खरोखरच निर्जलीकृत असू शकतात आणि तुम्हाला अजिबात तहान लागणार नाही. आणि जेव्हा स्नायूंमध्ये पाण्याची कमतरता असते तेव्हा ते योग्यरित्या आकुंचन पाहू शकत नाही. ते लवकर थकतात आणि त्यांना पेटके येण्याची शक्यता खूप जास्त असते, विशेषतः रात्रीच्या वेळी. येथे एक सोपी प्रभावी सवय आहे. सकाळी उठल्याबरोबर इतर काहीही करण्यापूर्वी दिवसभरामध्ये किमान 8 ग्लास पाणी पिण्याचं लक्ष ठेवा. तुम्हाला तहान लागेपर्यंत थांबू नका, कारण साठीनंतर तहान लागणं हा एक खूप उशिरा मिळणारा आणि अविश्वसनीय संदेश आहे. या यादीतील पुढील 2 पदार्थ सर्वात शक्तिशाली आहेत आणि त्यातील पहिला पदार्थ काही विशिष्ट औषधी स्नायू उपचाराप्रमाणेच प्रक्रिया सक्रिय करतो. 2रा पदार्थ व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम. 2ऱ्या क्रमांकावरती आपण असे 2 घटक एकत्र करतो जे स्वतंत्रपणे काम करण्यापेक्षा एकत्र अधिक प्रभावीपणे काम करतात. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम विशेषतः पायांसाठी मजबूत हाडे आणि मजबूत स्नायू यांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. पुरेशा व्हिटॅमिन डी शिवाय तुमचं शरीर कॅल्शियम योग्यरित्या शोषून घेऊ शकत नाही. याचा अर्थ हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका लक्षणीयरित्या वाढतो, ज्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचं स्वतंत्र जीवन संपुष्टात येतं. व्हिटॅमिन डी स्नायूंच्या कार्याला
थेट आधार देतं आणि संशोधनाने व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा संबंध वृद्ध व्यक्तींमधील स्नायूंचा कमकुवतपणा आणि पडण्याच्या वाढलेल्या धोक्याशी वारंवार जोडला आहे. तुम्हाला सूर्यप्रकाश, सॅल्मन आणि मॅक्रेल सारख्या चरबीयुक्त मासे आणि फोर्टिफाईड पदार्थांमधून व्हिटॅमिन डी मिळतं. तरीही अनेक ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः हिवाळ्यामध्ये सप्लिमेंटची गरज असते. त्या व्हिटॅमिन डी सोबत कॅल्शियमयुक्त पदार्थ, दुग्धजन्य पदार्थ, केळी आणि क्लोराइड्स, पालेभाज्या, बदाम यांचं सेवन करा. व्हिटॅमिन डी कॅल्शियमला मुक्त करतं, कॅल्शियम हाडांना मजबूत करतं आणि हे मिश्रण तुमच्या पायांना एक मजबूत सांगाडा देतं, ज्याच्या विरुद्ध तुमचे मजबूत होणारे स्नायू काम करतात. यानंतर सर्वात शक्तिशाली अन्नपदार्थ आहे आणि तो नेमक्या त्याच जैविक प्रक्रियावरती मात करतो ज्यामुळे साठीनंतर स्नायू तयार करणं इतकं कठीण होतं. अन्नपदार्थ क्रमांक 1 आहे उच्च गुणवत्तेचे संपूर्ण प्रथिने, चरबी नसलेले मांस आणि मासे. साठीनंतर पायांचे स्नायू पुन्हा तयार करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी मी तुम्हाला ज्या अन्नपदार्थाचं सेवन करण्यास सांगितलं आहे तो हाच आहे. पुरेशा उच्च गुणवत्तेच्या संपूर्ण प्रथिनांपेक्षा उत्तम काहीही नाही आणि याला पहिला क्रमांक मिळतो कारण ते वाढत्या वयामध्ये स्नायू तयार करण्यातील सर्वात मोठ्या अडथळ्यावर थेट मात करते. तो अडथळा म्हणजे ॲनाबॉलिक रेझिस्टन्स. जसजसं तुमचं वय वाढतं तसतसे स्नायू तयार करण्यासाठी प्रोटीन वापरण्याची तुमच्या शरीराची कार्यक्षमता लक्षणीयरित्या कमी होते. ज्या प्रमाणामध्ये तुम्ही 40शीत सहजपणे स्नायू तयार करू शकत होता त्याच प्रमाणामध्ये 70ीत खूप कमी प्रमाणामध्ये मिळतं. म्हणूनच वृद्ध व्यक्तींना तरुण लोकांपेक्षा कमी नव्हे तर जास्त प्रथिनांची गरज असते. बहुतेक ज्येष्ठ नागरिकांना जे सांगितलं गेलं आहे त्याच्या अगदी उलट. संशोधनानुसार 60 वर्षांवरील प्रौढांनी दररोज शरीराच्या वजनानुसार प्रति किलोग्रॅम अंदाजे 1.2 किंवा 1.6 ग्रॅम प्रथिने घेण्याचं लक्ष ठेवलं पाहिजे. 150 पाऊंड वजनाच्या व्यक्तीसाठी हे प्रमाण अंदाजे 80 ते 110 ग्रॅम आहे आणि मी तुम्हाला वचन दिलेली औषधी तुलना येथे आहे. स्नायू तयार करण्याची प्रक्रिया एका पेशीय मार्गाला सक्रिय करण्यावर अवलंबून असते जो अमिनो ॲसिड विशेषतः ल्युसीन ओळखतो आणि स्नायू प्रथिने संश्लेषण सुरू करतो. हा तोच मूलभूत मार्ग आहे ज्याला काही स्नायूंचं संरक्षण करणारी औषधे कृत्रिमरित्या उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु पुरेशी उच्च गुणवत्तेची प्रथिने कोणत्याही दुष्परिणामांशिवाय आणि सामान्य किराणा मालाच्या किमतीमध्ये नैसर्गिकरित्या सक्रिय करतात. चरबी नसलेले मांस, मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ हे प्रथिनांचे सर्वात कार्यक्षम संपूर्ण स्रोत आहेत कारण त्यामध्ये तुमच्या स्नायूंना आवश्यक असलेल्या प्रमाणामध्ये सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिड असतात. तुमचं प्रोटीन एकाच वेळी घेण्याऐवजी 3ही जेवणांमध्ये विभागून घ्या कारण तुमचं शरीर एका वेळी मर्यादित प्रमाणामध्येच वापरू शकतं आणि दिवसभर सातत्याने प्रोटीन घेतल्याने स्नायू तयार होण्याची प्रक्रिया 24 तास सक्रिय राहते. हा एकच बदल म्हणजे 60 वर्षानंतर पायांची ताकद पुन्हा मिळवण्यासाठी उपलब्ध असलेला सर्वात प्रभावी पौष्टिक उपाय. पायांची ताकद पुन्हा मिळवण्यासाठी आवश्यक असलेली अर्धी हालचाल. पोषण तुमच्या स्नायूंना कच्चा माल पुरवतं, पण स्नायूंची पुनर्बांधणी तेव्हाच होते जेव्हा त्यांना आव्हान दिलं जातं. तुम्हाला जिमची गरज नाही. हातांचा वापर न करता खुर्चीवरून उठणं, काउंटर धरून हलके स्क्वॅट्स करणं किंवा काफ रेजसाठी पायांच्या बोटांवरती उभं राहणं या सर्व गोष्टी तुमच्या स्नायूंना वाढण्यासाठी अत्यंत चांगले संकेत देतात आणि तुमच्या पोटऱ्यांकडे दुर्लक्ष करू नका कारण त्यांना अनेकदा तुमचे दुसरे हृदय म्हटलं गेलं आहे. तुमच्या धमन्या हृदयापासून रक्त दूर वाहून येतात पण तुमच्या शिरांना ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने परत वर न्यावं लागतं आणि त्यासाठी त्यांना मदतीची गरज असते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही चालता किंवा पायांच्या बोटांवर उभे राहता तेव्हा तुमच्या पोटऱ्यांचे स्नायू आकुंचन पावतात. ते तुमच्या पायांमधील शिरांना दाबतात आणि रक्त पुन्हा तुमच्या हृदयामध्ये पंप करतात. नेमकं याच कारणामुळे लांबच्या विमान प्रवासामध्ये तुम्हाला तुमचे पाय हलवण्यास सांगितले जाते आणि म्हणूनच मजबूत पोटऱ्या व्हेरिकोज व्हेन्स, सूज आणि रक्ताभिसरणातील कमतरतेपासून संरक्षण करतात. दिवसातून काही वेळा प्रत्येक वेळी 10 ते 15 वेळा साधे पिंड्यांचे व्यायाम केल्याने या दुसऱ्या हृदयाला बळकटी मिळते आणि बहुतेक दिवस 30 मिनिटे वेगाने चालणं ही एक अशी सर्वोत्तम गोष्ट आहे जी तुमच्या पायांच्या आरोग्यासाठी, रक्ताभिसरणासाठी आणि दीर्घायुष्यासाठी एकाच वेळी फायदेशीर ठरते. हा व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावरती थेट बोलायचं आहे. या व्हिडिओमध्ये दिलेली सर्व माहिती तुम्हाला शिक्षित करण्यासाठी आणि आहाराबाबत अधिक योग्य निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी आणि तुमच्या पायांच्या ताकदीसाठी, सर्वांगीण आरोग्यासाठी
जीवनशैली तुम्ही कशी निवडावी यासाठी दिली आहे. परंतु ही माहिती तुमच्या वैयक्तिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाला पर्याय नाही. जर तुम्हाला किडनीचा आजार, मधुमेह, हृदयाचे आजार किंवा मग इतर कोणतेही दीर्घकालीन आरोग्य समस्या असेल तर कृपया तुम्हाला प्रोटीनचं सेवन लक्षणीयरित्या वाढवण्यापूर्वी किंवा कोणत्याही नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी तुम्ही नक्की बोललं पाहिजे. विशेषतः किडनीचा आजार असलेल्या लोकांसाठी प्रोटीनची गरज ही वेगवेगळी असू शकते आणि तुमच्या परिस्थितीनुसार काय योग्य आहे याबद्दल तुमचे डॉक्टर तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू शकता. जर तुम्ही औषधे घेत असाल आणि तुम्हाला हालचाल करण्यास मर्यादा असतील तर नवीन व्यायाम सुरू करण्यापूर्वी तुमच्या आरोग्य सेवा प्रदात्याशी चर्चा करणं सुद्धा गरजेचं आहे. तुम्ही सशक्त, सक्रिय आणि सुरक्षित राहावं अशी माझी इच्छा आहे आणि याचा अर्थ चांगल्या पोषणासोबतच केवळ तुमचे डॉक्टर देऊ शकतील असे वैयक्तिक मार्गदर्शन घेणं. हे आहे आपलं संपूर्ण चित्र. 10 वरील बदाम व्हिटॅमिन ई देतात, जे स्नायूंच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह भोपळ्याच्या बिया ज्या आहेत त्या मॅग्नेशियम देतात, जे स्नायूंच्या आकुंचनासाठी आवश्यक आहे आणि पेटके येण्यामागे एक सामान्य कमतरता देखील आहे. दररोज मूठभर मसूर वनस्पती प्रथिने देतं, जे रक्तातील साखर जी आहे ती स्थिर ठेवून स्नायूंचं विघटन होण्यापासून संरक्षण करतं. आठवड्यातून अनेक वेळा 1 कप क्विनोआ हे एक संपूर्ण प्रथिन आहे ज्यात दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा, कर्बोदके आणि मॅग्नेशियम असतात. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल. माहिती जर आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.